हाय, हॅलो, नमस्कार. आई दर महिन्याला शेगावची वारी करते, पण कामामुळे मला जाणं शक्य होत नाही. आत्तापर्यंत नेहमी असं झालंय, अचानक प्लॅन झालाय आणि मी शेगावला निघालीये आणि कितीही वेटिंग असताना माझं तिकीट मात्र कन्फर्म झालंय. काल सुद्धा या वेळेला मी शेगावला होते आणि ही 1 दिवसाची ट्रिप असते. सकाळी 6च्या गीतांजली एक्सप्रेसने मी शेगावला जाते, दुपारी 3 वाजता पोहोचते आणि लगेच फ्रेश होऊन मंदिरात. मी तब्बल 1 वर्षाने शेगावला चालले होते, त्यामुळे महाराजांना भेटण्याची ओढ होती, अस्वस्थ वाटत होतं. कधी एकदा त्यांना पाहते असं झालं होतं आणि इतक्या वर्षात जे झालं नाही ते काल झालं. मी आवरून मंदिरात जायला निघाले. नेहमीच्या काकांकडून हार घेतला. तुमच्यासाठी खूप शूट करायचं होतं, पण मंदिर परिसरात शूट करणं अलाउड नाहीये. त्यामुळे जितकं जमलं तेवढं शूट करण्याचा मी प्रयत्न केला. पण मी मंदिर परिसरात गेले आणि अवघ्या 1.5 मिनिटात माझं दर्शन झालं. जेव्हा केव्हा मी महाराजांना भेटायला जातो, तेव्हा त्यांना बघून फक्त आम्ही रडत असतो. माहीत नाही का, पण हा क्षण पुढे सरकूच नये, आपण तिथेच थांबावं असंच कायम वाटत राहतं. पारायण हॉलमध्ये गेल्यानंतर अध्याय वाचल्याशिवाय तिथून निघण्याची हिंमतच होत नाही. महाप्रसादाची खूप मोठी लाईन होती. मला लवकर निघायचं होतं. त्यामुळे मंदिराशेजारी स्नेहदीप नावाचं रेस्टॉरंट आहे. तिथे मी नाश्ता केला आणि हे इतकंच बिल झालं, म्हणजे मी सुद्धा चकित झाले होते. खूप चांगलं रेस्टॉरंट आहे. तुम्ही नक्की व्हिजिट करा. आणि मग रात्री 9ची माझी ट्रेन होती. शेगावला गेले आणि स्टेशन समोरची शर्मांची शेगाव कचोरी खाल्ली नाही तर कसं चालेल बरं? कचोरी खाल्ली आणि मगच ट्रेनमध्ये बसले. स्टोरी पाहून बऱ्याच जणांनी विचारलेला हा ड्रेस कुठून घेतलाय? लोटस या ब्रँडकडून घेतलाय. कॅप्शनमध्ये डिटेल्स आहेतच. तुम्ही सुद्धा लवकरात लवकर ही 1 दिवसाची ट्रिप प्लॅन करा आणि माझ्याबरोबर तुमचे अनुभव शेअर करा. जय गजानन.